खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यांनी इराणला मोठा धक्का बसला आणि त्यातच अमेरिकेला धडा शिकवणार अशी गर्जना केली आहे इराणच्या अली लारिजानी यांनी। पण इराणच्या राजकारणात सध्या केंद्रस्थानी असलेले अली लारिजानी आहेत कोण? इराण अमेरिका संघर्षात त्यांची भूमिका नक्की काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर अली लारिजानी इराणच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं आणि अनुभवी व्यक्तिमत्व। खरं तर खामेनी यांनी आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी आपल्या सत्तेच्या परिघात देशाच्या सुरक्षा आणि लष्करी कमांडमध्ये मोठे फेरबदल केले होते, ज्यात राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख असलेले अली लारिजानी यांना काही असाधारण अनन्यसाधारण असे अधिकार दिले। या आदेशानंतर लारिजानी यांनी फक्त बचावात्मक रणनीतीच नाही, तर युद्ध काळातील परिस्थितीत महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा दिला गेला। लारिजानी आता रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि इतर लष्करी शाखांशी थेट समन्वय साधतायत आणि त्यात आता मार्च 2026 मधल्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला प्रखर विरोध करणारे नेते म्हणून ते ओळखले जात आहेत। 3 जून 1958 ला इराकमधील नजफ इथं जन्मलेले लारिजानी अमोल हे इराणमधल्या एका श्रीमंत आणि धार्मिक कुटुंबातून येतात। 2009 मध्ये टाइम मासिकानं त्यांच्या कुटुंबाला इराणचे केनेडी अशी उपमा दिलेली, कारण अमेरिकेत जसं केनेडी कुटुंबातील अनेक भाऊ जॉन, रॉबर्ट, टेड केनेडी हे राजकारणात उच्च पदांवर होते, तसेच लारिजानी कुटुंबातील 5 भाऊ हे इराणच्या सत्तेच्या केंद्रस्थानी होते। त्यांचे वडील मिर्झा हाशेम अमोली हे एक प्रख्यात धर्मगुरू होते आणि त्यांच्या भावांनी सुद्धा न्यायव्यवस्था आणि इतर प्रभावी संस्थांमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत। एकाच वेळी एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे देशाचे कायदेमंडळ आणि न्यायमंडळ म्हणजेच लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशियरी या अत्यंत 2 महत्त्वाच्या शाखांचा प्रमुख पद असणं ही जागतिक राजकारणात खरं तर दुर्मिळ गोष्ट होती आणि त्यामुळेच इराणच्या धोरणांवर या कुटुंबाचं जबरदस्त नियंत्रण होतं। धार्मिक पार्श्वभूमी असून सुद्धा लारिजानी यांनी गणित आणि संगणकशास्त्रात पदवी संपादित केली आहे आणि त्यानंतर त्यांनी तेहरान विद्यापीठातून पाश्चात्य तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेट सुद्धा पूर्ण केली। जर्मन तत्वज्ञ इमॅन्युएल कांट यांच्यावर त्यांनी प्रबंध सुद्धा लिहिलाय। 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर ते इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्समध्ये सामील झाले आणि इराण-इराक युद्धादरम्यान ब्रिगेडियर जनरल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदं सुद्धा भूषवली आहेत। सांस्कृतिक मंत्री, सरकारी प्रसार माध्यम इस्लामिक रिपब्लिकन ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगचे प्रमुख सुद्धा होते। 2008 ते 2020 पर्यंत सलग 3 कार्यकाळ ते इराणी संसद मजलिसचे अध्यक्ष होते। 2015च्या अनुकराराला संसदेची मंजुरी मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली गेली। मार्च 2026 मध्ये अली लारिजानी हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। ही संस्था इराणच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाबाबतचे निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे। सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांनी इराणला मोठा धक्का दिला। याच पार्श्वभूमीवर लारिजानी यांनी एक आक्रमक भूमिका घेत म्हटलं की अमेरिका आणि झायोनिस्ट शासनानं इराणी राष्ट्राच्या हृदयाला जाळलंय, आम्ही त्यांच्या हृदयालाही जाळून टाकू। झायोनिस्ट गुन्हेगार आणि निर्लज्ज अमेरिका यांच्या कृतीबद्दल पश्चाताप करायला लावू। त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सुद्धा इस्रायली जाळ्यात अडकल्याचा आणि संपूर्ण क्षेत्राला अराजकतेकडे ढकलल्याचा आरोप केलाय। त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की इराण आता अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा तडजोड करणार नाही। यापूर्वी शांत आणि व्यवहारवादी म्हणून ओळखले जाणारे लारिजानी हे आता कठोर आणि आक्रमक भूमिकेत दिसतात। इराण अमेरिका संबंधांचा इतिहास हा 1979च्या क्रांतीपासूनच तणावपूर्ण राहिलाय। दोनही देशांमध्ये 1980 पासून औपचारिक राजनयिक संबंध नाहीत। खामेनी यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीत लारिजानी खरं तर एक महत्त्वाचे खेळाडू म्हणून आता समोर येत आहेत। अंतर्गत स्थिरता राखणं असेल किंवा बाह्य धोरण ठरवणं असेल, या दोनही आघाड्यांवर आता त्यांची भूमिका ही निर्णायक ठरू शकते। जागतिक महासत्ता इराणच्या पुढील पावलांकडे लक्ष ठेवून आहे। पण तुम्हाला याविषयी काय वाटतं? या व्यक्तीविषयी तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।